वाशिम जिल्ह्यात शासनाने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना यंदा थंड बस्त्यात गेली। गणपती, गौरी, नवरात्र आणि दसरा हे सण संपले आणि दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तरीही शिध्याचा किट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये। त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळतो। पाहूयात। सरकारच्या तिजोरीत खडखडाट, दिवाळीत गरिबांचा आनंद हिरावणार, महायुतीची गेम चेंजर योजना बंद। 2022 मध्ये राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांतून आनंदाचा शिधा या नावाने किटचं वितरण सुरू केलं होतं। आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात गरिबांना फक्त 100 रुपयात पाम तेल, रवा, चणा डाळ आणि साखर उपलब्ध करून दिली जात होती। या योजनेमुळे हजारो कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळत होता। राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने मोठ्या दिमाखात सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना गुंडाळली जाणार असल्याची चिंता आहे। आर्थिक चणचणीमुळे 3 वर्षांपासून ही योजना प्रत्यक्षात राबवता आलेलीच नाहीये आणि यंदाच्या दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे ही योजना कायमचीच बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगू लागली। पहिला आम्हाला किट भेटायची, आता दसरा गेला, दिवाळी गेली, दिवाळी आली, आता तर किट भेटवा आम्हाला। पोळा गेला किट नाही भेटली, गणपती गेला किट नाही भेटली आम्हाला, राखी बंधन गेली तर किट नाही भेटली आम्हाला। आता भेटवा आम्हाला शिधा। आम्हाला राशन कार्ड मध्ये राशन मध्ये किट मिळत होती, ती आता मिळणं बंद झाली। 1 वर्ष झाली भेटत नाही। आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला ते किट मिळावी। राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालंय। अशा परिस्थितीत तरी शासनाने या कुटुंबांना आनंदाचा शिधा द्यावा अशी मागणी नागरिक करतात। महायुती सरकारच्या काळातील आणखी एक योजना बंद होणार असल्याचे संकेत दिसू लागल्याने आता ऐन दिवाळीत राज्यातील गरिबांच्या चेहऱ्यांवरील आनंद हिरावला जाणार हे निश्चित। 1-2 वर्ष झालेले किट बंद केले आलेली। आता एक गणपती झाला, गणपती येऊन दसरा झाले, दिवाळी आली, तरी किट का भेटत नाही, काही नाही। त्याचं म्हणणं आहे की बाबा किट भेटणं काही मुश्किल आहे भेटणं, म्हणजे काहून तर आता साखर 100 रुपयात भेटत होती, 100 रुपयामध्ये बी ते बी काही भेटायला नाही। आता 100 रुपयात कुठे आणून खात जाय कसं बी, ते बी भेटणं मुश्किल। आता काहून साखर झाला 40 रुपये किलो, 45 रुपये किलो, तेल 70-80 रुपये किलो तेल, त्यांनी काय आणावं, गरिबांनी काय खावं। हे पूरग्रस्त जे लोक आहेत त्या लोकांना शासन दरबारमध्ये माझी ही इच्छा आहे शासनाकडे का या लोकांना तरी याचा लाभ भेटावा। या दिवाळीला दीपावलीच्या नंतर मग भाऊबीज असतात, या सणाला तरी गव्हर्नमेंटनं यंदा द्यावं, कारण की पोळा आता दसरा, पोळा, नवरात्री तर गेली, आता हे तो राहिली नाही। नंतर अजून जे समोर त्योहार आहे, सण त्योहार आहे, त्या त्योहाराला गव्हर्नमेंटनं लोकांना द्यायला पाहिजे। गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने 60 लाख हेक्टरवरील पिकं वाया गेली। लाखो शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही। त्यामुळे दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा सगळं पार पडलं, पण आनंद मात्र हरवलाय। शासनाने दिलेलं आश्वासन पाळून आनंदाचा शिधा योजना तातडीने पुन्हा सुरू करावी आणि ती कायम स्वरूपी राबवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करतात। जैसा कि पहले किट मिलते थे वो किट मिल रही नहीं, जैसा बहुत दिन हो गए मिल रही नहीं। तो जैसा पोले को मिलती थी, जैसा जो त्योहार आते तो अब मिल ही नहीं रहे। दिवाळी आ रही, क्या हाँ, तो हमारी ये मांग है कि जैसे हमको किट मिलने को होना। या संदर्भात प्रशासनाचे राशन पुरवठा अधिकारी यांनी सांगितले की आनंदाचा शिधा शासन स्तरावरच बंद झालाय, त्यामुळे ते जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही वाटप करू। आनंदाचा शिधा योजनेचा शिधा शासन स्तरावरून मंजूर न झाल्याने सद्यस्थितीत आनंदाचा शिधा वितरण बंद आहे। शासन स्तरावरून आनंदाचा शिधा मंजूर होताच लाभार्थ्यांना धान्याचं शिधेचं वितरण करण्यात येईल। गणपती, गौरी, दसरा, नवरात्र हे सगळे सण संपले आणि आता दिवाळीच्या उंबरठ्यावरही आनंदाचा शिधा योजना दिसेनाशी झाली। गोरगरीब कुटुंबांना सणासुदीचा आनंद गोड करता यावा म्हणून शासनाने ही योजना सुरू केली होती, पण यंदा ना शिधा मिळाला ना आनंद। त्यामुळे ही योजना सणासाठी होती की निवडणुकीसाठी असा सवाल सर्वसामान्य करतायत।
गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.